हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड केमिस्ट्री एक्सपेरिमेंट नंबर 3चे आन्सर्स, जे की आहे केमिकल कायनेटिक्स. सो हे जे एक्सपेरिमेंट आहे तर याच्यामध्ये आपण केमिकल कायनेटिक्समध्ये रेट्स ऑफ द केमिकल रिॲक्शन्स आणि द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग टू द रेट्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स हे बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ दी एम. तर आपण असं एम असा आहे की टू स्टडी द इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन द रेट ऑफ रिॲक्शन बिटवीन सोडियम थायोसल्फेट अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. सो आता आपण डिपेंडिंग अपॉन HClचं कॉन्सन्ट्रेशन कसा रेट ऑफ रिॲक्शनवरती फरक पडतोय तर ते बघणार आहोत. रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज झालं पाहिजे आयडियली इफ वी इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl. सो लेट अस सी ॲपॅरेटस काय आहेत किंवा डायग्राम वगैरे हे सगळं तुम्ही चेकआउट करू शकता, प्रोसिजर वगैरे ट्राय करू शकता. आता आपण डिरेक्टली ऑब्झर्वेशन पाहतोय. सो इनिशियली आपण काय घेतोय 20 ml ऑफ 0.1 मोलॅरिटी सोडियम थायसल्फेट Na2S2O3 H2O घेतलेला आहे आपण पाणी आणि 1 मोलॅरिटी ऑफ HCl घेतलेलं आहे 2 ml. ठीक आहे. आता बघा किती टाइम लागतोय या सगळ्यासाठी. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na2S2O3 किती आहे 0.04. हे कॉन्सन्ट्रेशन आपण काय करतोय वाढवत जातोय आणि ॲज यू ऑल नो की कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर टाइम कमी लागला पाहिजे. इनिशियली बघा 2 to 2 सेकंड टाइम आहे, सेकंड्समध्ये सांगितले, सो सेकंडमध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर टाइम 160 सेकंड आहे. सो जसं आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवतोय टाइम गेट रिड्यूस्ड. ठीक आहे. आणि बघा इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, टाइम इनवर्स काढायचं आहे. सो 1/222 करायचं आहे, 1/160 करायचं आहे, 1/90 करायचं आहे. जे काय आन्सर येईल ते तुम्ही इथे लिहू शकता. हे जर काही क्लिअर नसेल तर जस्ट तुम्हाला 1/90 करायचं आहे, जे काही आन्सर येईल ते इथे येईल. ठीक आहे. आता बघा रिझल्ट काय आहे. रिझल्ट असा आहे की इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे जसं आपण 1/t विचारले, रेट ऑफ रिॲक्शन विचारले. सो 1/t इज वॉट रेट ऑफ रिॲक्शन. सो रेट ऑफ रिॲक्शन काय होते बघा, जसं आपण हे वाढवत जातोय, कॉन्सन्ट्रेशन वाढवत जातोय, तसं रेट ऑफ रिॲक्शन वाढतंय. टाइम कमी लागतोय बट रेट ऑफ रिॲक्शन इज वॉट 1/t. तर रेट ऑफ रिॲक्शन पण या ठिकाणी काय होतंय वाढत जातोय जसं आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवू. सो हे दोघं जे आहेत तर ते डिरेक्टली प्रपोर्शनल आहेत. So 1/t किंवा rate of reaction is directly proportional to the concentration of Na2S2O3 that is reactant. So you have to draw graph like this. I hope की graph clear आहे. If you want तुम्ही झूम वगैरे करून बघू शकता. आधी आपण ग्राफ बघूया, मग मी तुम्हाला स्केल वगैरे दाखवेन. तर साधारणतः या ठिकाणी 1/t आहे, 0.002 ची स्केल इथे वापरलेली आहे आणि ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na2S2O3 आहे आणि हे ABCD कुठलेही 2 पॉईंट्स ॲटलिस्ट आले पाहिजेत एका लाईनमध्ये. सो या ठिकाणी बी बाहेर आला तरी पण चालेल, ॲटलिस्ट 2 पॉईंट्स जे आहेत तर ते लाईनवर आले पाहिजेत. ठीक आहे. स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता. नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला स्केल बघायला मिळते. सो मी जास्त याला काय म्हणूया आपण फिल्टर लावून क्लिअर करण्याचा प्रयत्न नाही केलाय, कारण ते पेन्सिलने लिहिलंय सो ते ब्लर होत आहे क्लिअर केलं तरी पण. सो दॅट्स वाय मी असंच ठेवलेलं आहे आणि आय गेस तुम्ही जर झूम केलं तर तुम्हाला क्लिअरली बघायला पण मिळते. आता नेक्स्ट आपण आन्सर्स पाहतो MCQचे की the rate of reaction between 0.1 molarity Na2S2O3 and 1 molarity of HCl does not depend on. आता हे प्रेशरवरती डिपेंड नाहीये, कॉन्सन्ट्रेशनवरती आहे. तुम्ही टेम्परेचर चेंज केलं तरी पण रेट ऑफ रिॲक्शन बदलतं, कॅटलिस्ट टाकलं तरी पण लवकर रिॲक्शन होणार, सो रेट ऑफ रिॲक्शन विल डिक्रीज. तर अशा पद्धतीने हे प्रेशरवरती डिपेंड नाहीये. नेक्स्ट इज सोडियम थायोसल्फेट सोल्युशन रिॲक्ट्स वेन HCl सोल्युशन विथ HCl सोल्युशन टू प्रोड्यूस. तर इथून काय बनतंय, कोलोडियल सोल्युशन बनणार आहे सल्फरचं. The time required for completion of reaction when we add 2 ml of 1 molarity HCl to the flask A, B, C and D containing increasing order of concentration of 1 molarity. तर जो टाइम लागणार आहे तर तो काय होते अर्थात डिक्रीज झाला पाहिजे. रेट ऑफ रिॲक्शन काय होते डिक्रीज होते. सो इट डिक्रीजेस. नेक्स्ट आहे द नेचर ऑफ ग्राफ फॉर इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन रेट ऑफ रिॲक्शन बिटवीन 0.1 मोलॅरिटी Na2S2O3 आणि 1 मोलॅरिटी ऑफ HCl इज अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन आहे का, येस स्ट्रेट लाईन आहे आणि स्लोप काय होतं इन्क्रीजिंग आहे, वर गेली लाईन, सो विथ इन्क्रीजिंग स्लोप. ठीक आहे. सो ऑप्शन बी. डिफाइन रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन रिप्रेझेंट्स अ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट पर युनिट टाइम और इंक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट पर युनिट टाइम. एक तर रिॲक्टंट कमी होत आहे, रिॲक्टंट कमी होत आहे म्हणजे काय बनते प्रोडक्ट बनते. सो डायमेन्शन्स काय आहे मोल पर डिमीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट इज मेन्शन द फॅक्टर्स दॅट अफेक्ट्स द रेट ऑफ रिॲक्शन. आपण सुरुवातीपासून बघूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अर्थात टेम्परेचर, कॅटलिस्ट, नेचर ऑफ रिॲक्टंट, इवन साईज ऑफ द पार्टिकल्स ते पण तुम्ही ऍड करू शकता, बट 4 बस आहेत. तिसरं असं आहे की राईट द नेम ऑफ लॉ फॉर द स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन द रेट ऑफ रिॲक्शन.
तर यासाठी आपण डिफरन्शियल रेट लॉ जो आहे तर तो वापरतोय. नेक्स्ट इज द एक्सप्लेन द ग्राफ of 1 by T against concentration of Na2H2O3. So the graph of 1 by 2 against concentration of Na2H2O3 solution is a straight sloping line आहे. याचा अर्थ असा आहे की कॉन्सन्ट्रेशन जसं वाढेल तसं रेट ऑफ रिॲक्शन वाढतंय, कारण दोघांमध्ये डिरेक्ट रिलेशन आहे. Why rate of reaction is fastest if distilled water is not added to 50 ml of 0.1 molarity Na2H2O3. So the rate of reaction is fastest in D flask, ज्याच्यामध्ये आपण डिस्टिल वॉटर नाही ऍड केलं होतं, बिकॉज इट्स कॉन्सन्ट्रेशन इज 0.1 मोलॅरिटी, जे की सगळ्यात जास्त आहे ए बी आणि सी पेक्षा, आणि त्याच्यामुळे त्याचं रेट ऑफ रिएक्शन जास्त आहे. सो इन दिस वे आपण सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स पाहिलेले आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.